ह्याच्यामध्ये ऍडजस्टेबल आहे गोकाकमध्ये. त्यासाठी ब्रेसलेट मध्ये सिंगल हातामध्ये घालता येईल बाळाला. याचं वजन आहे 29 ग्रॅम वजन आहे मिनिमम. आता याचं वजन आहे मिनिमम 2.5 तोळ्याचं वजन आहे त्याच्यामध्ये. साधारण 15 ते 20 ग्रॅम पासून येतो. शिमुद्रा अंगठी येते आपल्याकडे. मस्तानी नथ म्हणून आहे. ही काशीबाई नथ आहे, ही तारेमध्ये येते. ह्याला पण 20% मजुरी राहते मिनिमम. हा 3 लेअर येतो, सिंगल लेअर पण ते 2 लेअर पण येतो. कारण हा मिनिमम 11 ग्रॅम मध्ये ही आहे चांदबाळी. स्पार्कल म्हणून येतं. आता ह्याच्यामध्ये मिनिमम तुम्हाला 11 ग्रॅम पर्यंत पण येतो. नमस्कार, मी साक्षी होममेकर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पुण्यामधील PNG ज्वेलर्स यांच्या लक्ष्मी रोड येथील शाखेमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ बनवणार आहोत आणि तो असणार आहे लहान मुलांचे दागिने, जेंट्स ज्वेलरी, लेडीज ज्वेलरी. तर खूप असं छान कलेक्शन आपल्याला बघायला मिळणार आहे. संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नक्की आवडेल आणि ॲड्रेस पूर्ण तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. तर आपण आता बघूया आपल्याला हे दादा कोणते कोणते डिझाईन बोलतोय. ऍक्च्युली आपल्याकडे लेडीज अंगठ्या साधारण 1 ते 1.5 ग्रॅम पासून चालवतात. साधारण स्टोन मध्ये घेतल्या याचं वजन आहे साधारण 1-1.5 ग्रॅम पर्यंत आहे. त्याच्यामध्ये लाईट वेट मध्ये पण आपल्याकडे आहे. साधारण ही अंगठी घेतली 18 कॅरेट मध्ये साधारण 2 ग्रॅम पर्यंत येईल आपल्याला. आणि नॉर्मल जेंट्स मध्ये घेतला तर तुम्हाला साधारण जास्तीत जास्त वजनाचं पण आहे आपल्याकडं. 1 तोळ्यापासून आहे आपल्याकडं. कमी वजनामध्ये पण आहे आपल्याकडं. अशा बँड मध्ये आलेल्या आहे. याच्यामध्ये तुम्ही हा घेतला तर कपल बँड मधून म्हणून आलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये कसं लेडीज आणि जेंट्स दोघांमध्ये येईल आपल्याला. याच्यामध्ये तुम्हाला कपल बँड मध्ये घेतला या दोघांमध्ये येईल. दोघांसाठी कपल बँड मध्ये दोघांच्या मॅचिंग होऊन जाते. दोघांच्या कपल बँड मध्ये याची रिक्वायरमेंट जास्त असते. दोघांना मॅडम लेडीज दोघांना घेते. लेडीज मध्ये पण आपल्याकडे आहे. याच्यामध्ये ऍडजस्टेबल आहे गोकाकमध्ये. फंक्शनला वगैरे घालता येईल तुम्हाला अंगठ्या. ओके, वेट काय याचं? तुम्हाला साधारण 6-7 ग्रॅम पासून चालवतात. त्या फिंगर मध्ये कसं आहे साईज कमी जास्त करता येतो आणि कुठल्या फिंगर मध्ये घालता येईल आपल्याला. या सर्व डिझाईन तुम्ही बघू शकता. खूप छान डिझाईन आहेत. तसंच ह्या ऍडजस्टेबल सुद्धा आहेत. तुम्ही कमी जास्त करू शकता. तुमच्या कुठल्या बोटामध्ये घालायचे असेल तर तुम्ही ते ऍडजस्ट करून घालू शकता. तर हे खूप छान कलेक्शन. लहान बाळासाठी मॅम असं ऍडजस्टेबल येईल लहान बाळासाठी. हे कसं आहे याचा साईज कमी जास्त करता येतो. हे साईज कमी पण करता येतो आणि इथं धरून वाढवतो आपण. हे साधारण बाळाला 1.5-2 वर्षापर्यंत जाईल. साईजच्या हिशोबाने बाळाची मनगट ते मनगट येतात लहान बाळासाठी. त्या लहान बाळासाठी मनगट म्हणजे लहान बाळाला दृष्टी लागण्यासाठी मनगट्यावर घालतात काळे मनगटी. याच्यामध्ये तुम्हाला लहान बाळासाठी ब्रेसलेट मध्ये सिंगल हातामध्ये घालता येईल बाळाला. ओके, या ब्रेसलेटचं वेट किती आहे? कमीत कमी 4 ग्रॅम पासून चालवतं स्टार्टिंग. या अशामध्ये गोट मध्ये आले, कलकत्ती गोट मध्ये. हे पण तुम्हाला गोट मध्ये घालता येईल. त्याला स्क्रू वगैरे येतो. हे तुम्ही लेडीज मध्ये मोठ्या लेडीज घालतात ते स्क्रू मध्ये येतं. हे असं स्क्रू मध्ये घालता येईल. हे पण छान आहे, कलकत्ती पॅटर्न म्हणून हा एक छान. दुसरं आहे की आपल्याकडं कडे लहान बाळासाठी सिंगल कडे येतं लहान बाळासाठी घालण्यासाठी. सरदारची कडे म्हणतात त्याला. सेपरेट सिंगल मध्ये हातामध्ये घालता येतं. मुद्रा पॅटर्न हे साधारण 15 ते 20 ग्रॅम पासून येतो. शिमुद्रा अंगठी येते आपल्याकडे. नक्षत्र पॅटर्न आहे. पॅटर्न आहे सॉरी नजराना पॅटर्न. ह्याच्यामध्ये कसं लाईट वेट मध्ये तुम्हाला ब्रॉड डिझाईन येते. साधारण 7 ते 8 ग्रॅम पासून चालवतो. ते पवित्र अंगठी म्हणून आहे. सिंगल खडामध्ये मल्टी स्टोन, रेडी स्टोन
हा नक्षत्र पॅटर्न येतोय. नक्षत्र म्हणजे आपल्या राशीनुसार आपण खडे इथे चॉईस करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला ते गुंफून मिळणार आहेत त्या अंगठीमध्ये. तर बघू शकता तुम्ही इथे सुंदर सुंदर खडे आहेत आणि छान असं त्यांना डिझाईन सुद्धा आहे. सुंदर सोबर अशा डिझाईन आहेत. काही नवीन डिझाईन आहे रेडी स्टोन मध्ये कास्टिंग मध्ये पॅटर्न येतो आपल्याकडं. 15-20 ग्राम स्टार्टिंग रेंज आहे साधारण. थोडं हेवी मधले आहेत बघा हे. काय ना आता इथे ही मोतीमध्ये नथ येते अशी आणि ही गोल्डची नथ आहे. आपली महाराष्ट्रीयन नथ आहे, रेग्युलर नथ आहे. आता हिचं वजन आहे, आता साईज मोठा आहे मोत्यांचा, मिनिमम 5 ग्रॅम 800 वजन येते. सोन्याचं वजन असतं आपण त्याच्यात मेन्शन केलेलं असतं सोन्याचं 2.857 वजन आहे त्याचे. याला मजुरी लागते 21% मजुरी लागते आणि मोत्यांची किंमत आपण 1700 रुपये घेतो त्याच्यामध्ये. आता ही सोन्याची नथ आहे पूर्ण, याच्यामध्ये पूर्ण सोन्याचं वजन राहतं. फक्त जे काय आहे स्टोनचे आणि मणी असतात ते वजन असेल त्याची. ही मिनिमम 5 ग्रॅमची आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 ग्रॅम 2 ग्रॅम पासून पण येते पूर्ण नथ त्याच्यामध्ये. तिला पण तेवढीच मजुरी राहते सेम. काशीबाई नथ म्हणून ही अशी येते काशी. हा सध्या ट्रेंडिंग मध्ये असलेली आहे. चालतं हा असं आहे काशीबाई नथ म्हणून यूज केला जातो. त्याच्यामध्ये पण सेम तसंच राहतं. त्याच्यात 4 ग्रॅम 400चं वजन आहे. सोन्याचं वजन 3.5 ग्रॅम पर्यंत आहे. ते तिला मजुरी 21% मजुरी आहे त्याच्यात. ही प्रेसची आहे. प्रेस काहींचं नाक टोचलेलं नसेल ते प्रेस घेतात म्हणून त्याला प्रेस वापरलं. तारेची असेल तर त्याला तारेची वेगळी येते. त्याच्यानंतर एक नथ आहे आपल्याकडं, ही मस्तानी नथ म्हणून आहे. मस्तानी नथ ही तारेमध्ये किंवा प्रेसमध्ये पण येते तुम्हाला. ही मिनिमम तुम्हाला 2 ग्रॅमची येते. ही काशीबाई नथ आहे, ही तारेमध्ये येते. हा तारेमध्ये, कारण डिझाईन वेगवेगळे असतात प्रत्येकांमध्ये. नथ प्रेसमध्ये येते. ही 1.5 ग्रॅमची आहे. सोन्याचं वजन 1.5 ग्रॅमचं आहे. मोतीचं वजन तिचं 2.5 ग्रॅमचे आहे. अशी कमल कांचन आहे, साधी म्हणून आहे. ओके. कस्टमरला काही डिझाईन्स नको असतात. हा प्लेन मध्ये साखळी. काही कानांना त्रास होतो, कान ओघळतात म्हणून ते हे लावतात. हे प्लेन राहते. असं काही नाही, आपल्याला सेट करायचं म्हटलं तरी ते सेट मध्ये पण करता येतं. तुम्हाला वापरून यूज करू शकता. किती ग्रॅमची आहे ही? 2.5 ग्रॅमची आहे. वजनाला कमी येतात त्या मिनिमम. वजन कमी येतं तिचं. कमल कांचन म्हटलं जातं तिला. मग कलकत्ते एम्बॉस कांचन राहते. थोडे ब्रॉड राहतात. तिचं वजन आहे 4.5 ग्रॅम पर्यंत आहे. आणि ह्यांना वजन मजुरी असते 16.5% मजुरी येते. हा मिनिमम. एम्बॉस वर्क केलं जातं. एम्बॉस असं पत्र्यावरती डिझाईन केलं जातं. साईडला कमल चेन असतात आणि ते एम्बॉस केलं जातं डिझाईन त्याला. मध्ये येतात कारण कस्टमरने एका सेट घेतला, मंगळसूत्र किंवा नेकलेसचं पूर्ण शेट घेतला, एक लॉंग किंवा गळ्यातलं घेतलं तर झुबे घेतात. झुब्यांवरती मग कस्टमर कांचन घेतला हवं हे पण असतं. त्याचा सेट असतो. ह्याला पण 20% मजुरी राहते मिनिमम. हे असे गोकाक मध्ये येतात. हा वेल जोड म्हणून आहे. हा 3 लेअर येतो. सिंगल लेअर पण ते 2 लेअर पण येतो. कारण हा कानापासून मागे केसामध्ये टाकायचं असतं. आता हे मिनिमम वजन येतं, हे 20 ग्रॅम पर्यंत तरी वजन येतं त्याचं. त्याला मजुरी राहते 18% मजुरी राहते ह्या वेल जोडला पण. असा लेअर मध्ये येतो. येतोय का क्लिअर फोटो? झुमका विथ कांचन असते याची. हे 15 ग्रॅम पर्यंत येतो तो सेट पूर्ण सेट. हा पूर्ण. हा अटॅच असतो पूर्ण. कान विथ झुमका येतो. 15 ग्रॅम पर्यंत वगैरे येतो. त्याला बी मजुरी 17% मजुरी राहते. कानातल्या वेलींच्या डिझाईन तुम्ही बघू शकता. सुंदर सुंदर डिझाईन आहेत बघा. खूप युनिक अशा डिझाईन आहेत सगळ्या. अँटिक ज्वेलरी आहे. हे झुबे असतात अँटिक मध्ये. ह्याचं वजन हे 20 ग्रॅमचं आहे. आता ह्याच्यात मोती जे वापरले असतात, आपल्याला सोन्याचं वजन आहे 18 ग्रॅमचं वजन आहे त्याच्यामध्ये. त्याला 20% मजुरी राहते. त्याचं काम कसं असतं म्हणजे हे आता कस्टमरने नेकलेस वगैरे काही घेतात त्याच्या सेटवरती त्यांना पाहिजे असतं किंवा मंगळसूत्र घेतलंय, मंगळसूत्राच्या सेटवर मॅचिंग म्हणून हवे असतात. आता कसं असतं खाली जे पेंडन असतं किंवा मंगळसूत्राचं किंवा नेकलेसचं पेंडन राहतं
तर त्याला खाली मोती येणे असे बीड्स वगैरे राहतात. तर त्याला मॅचिंग राहतं. हे कुंदन असतं, कुंदन वर केलेलं जातं त्याचं पूर्ण. हा स्टोन बसवलेला असतो. आता ह्याचं वजन आहे 29 ग्रॅम वजन आहे मिनिमम. आता ह्याच्यात मोती आणि कुंदन जे काही बसवले आहेत त्याची किंमत आहे 8,568 आहे, कुंदन सहित आणि मोत्यांसहित. आता हे आपल्याकडे सप्तमचा नेकलेस कलेक्शन येतं. सप्तममध्ये खूप असतात डिझाईन. त्याच्यामध्ये हे 22 ग्रॅमचं आहे. त्याचं वजन आहे 21,900 वजन आहे पूर्ण अँटिकचं. आता ह्याच्यामध्ये नेकलेस किंवा चोकर वगैरे पण घेता येईल. हे बघा, हे गोकाकमध्ये फुल कान येतात. हे हा विदाऊट झुमका आहे किंवा विथ झुमका पण येतो. आता याचं वजन आहे मिनिमम 2.5 तोळ्याचं वजन आहे त्याच्यामध्ये. हा असा झुमका आहे. वरतून प्रेस करता येतो. इथं प्रेससाठी हुक असतो आणि इथं खाली तुम्हाला विथ झुमका पाहिजे तर झुमका लावू शकता. म्हणजे कड्यांमध्ये अडकवलेला असतो किंवा त्याला विथ झुमका पण येतो. फक्त विथ झुमका घेतला तो फक्त कसं होतं, तो तुम्हाला फक्त झुमका आणि कानातलेच घालायला लागतात. त्याच्यामध्ये फक्त तुम्ही वरचे कान पण घालू शकता. झुमका तुम्ही कशावर ते वेअर करू शकता. हे लहान मुलांसाठी जन्मत्या बाळांना वगैरे डूल वगैरे घालतात. कारण काय 3-4 महिन्यापर्यंत काय घालता येत नाही त्यांना. साधी तार म्हणून येते यूज करायला, अशीच तार असते. हे लहान मुलांसाठी डूल म्हणून यूज करू शकतात. आता याचं वजन आहे मिनिमम 800 मिलीग्रामचं आहे. कस्टमरला नुसते तारेमध्ये पण हवे असतात. हे बघा, हे असे पण आहेत. फॅन्सी सुंगली म्हणून डूल वापरले जातात. हे वजन आहे 1.25 ग्रॅम पर्यंत आहेत. 1.25 ग्रॅम पर्यंत घेऊ शकतो. आणि ह्याच्यात डिझाईन्स पण तुम्हाला येणार. असं जसं घेईल तसं राहील ते तसं. हे वजन मिनिमम आहे त्याच्यात तुम्हाला एक 800 मिलीग्राम पासून येतात. हे साधारणतः 2 ग्रॅम पर्यंत वगैरे येतील तुम्हाला. एक बिग बाळी, हा बिग बाळी आहे. बिग बाळी ही साधारणतः तारेमध्ये किंवा प्रेसमध्ये येते. बिग बाळीचं वजन आहे मिनिमम 1 ग्रॅम पर्यंत राहतं. ह्याच्यात 1 ग्रॅम 600 वजन राहतं. मोती आणि स्टोनचं पण वजन येतं याच्यामध्ये तुम्हाला. ह्याच्यामध्ये मोती मणी वगैरे बसवले असते. त्याची प्राइस आपण घेतो 800 रुपये घेतो. मिनिमम ह्याला मजुरी राहते 14% स्टार्टिंग. त्याच्यामध्ये प्रेस घ्या किंवा तारीची घ्या. ही आता ही प्रेसमध्ये वाळी झाली, ही तारमध्ये झाली, ही प्रेसमध्ये झाली. ही प्रेसची वाळी, कारण ती प्रेस करायची राहते. कारण तार जर असे घालायचे म्हटलं तर आधी कानाला टोचून घ्यावं लागतं. त्याच्यानंतर हे एका महिन्यानंतर घालू शकतात. कारण ही जाड राहते तार. आपण जे टोचतो ती कानाला एकदम पातळ तार असते. पातळ तार येते हिची. आणि ह्याला कशी ही जाड तार राहते. मिनिमम 1 ग्रॅमची राहते. बाळीमध्ये पण बघा, बाळीमध्ये तुम्हाला असे प्रकार येतील. बिग बाळीमध्ये त्याच्यामध्ये काही 2 मोती आणि एक रेड कलरचा मणी राहतो त्याच्यामध्ये. कस्टमर म्हणतात आम्हाला त्याला रुद्राक्ष पाहिजे. हे रुद्राक्षमध्ये पण बाळ येते, प्रेसमध्ये येते. जेणेकरून आपण कसं घरी गणपतीसाठी वगैरे पाहिजे असेल किंवा गणपतीमध्ये हे घालू शकतात. किती ग्रॅमची येते ही? एक 800 मिलीग्रामची वाळी आहे. अशी एक गोकाक डिझाईन्स आहे. गोकाक मध्ये येतात ह्या डिझाईन्स. त्याला चांदबाळीमध्ये येतात. हे मिनिमम 11 ग्रॅम मध्ये ही आहे चांदबाळी. नेकलेस सेट वरती वगैरे कस्टमर घेतात. त्यांचे राऊंड टॉप्स वगैरे खाली पेंडन्स वगैरे असतात. त्याला ते मॅचिंग करू शकतात. आणि ह्याला चांदबाळी हे 11 ग्रॅम पर्यंत आहे. असे वेट कमी मध्ये पण येतात. ते 7-8 ग्रॅम पासून वगैरे येतात. साईज छोटा आहे ना, त्याच्यामध्ये कस्टमर म्हणतात की आम्हाला झुमके हवे असतात. गोकाकमध्ये 7 ग्रॅम पासून येतात कस्टमर. म्हणतात आम्हाला 5 ग्रॅम. कारण हे कास्टिंग असतं, त्याला वजन असतं. कारण हे पाकळीपासून एक तयार करावं लागतं. त्याचं वजन 7 ग्रॅम पर्यंत आहे. आणि ह्याला मजुरी आहे 20%. 20% मजुरी असते. अँटिकचं घेते बाबा. खूपच सुंदर अशा डिझाईन बघायला मिळतात आपल्याला इथे. सगळ्या डिझाईन तुम्हाला वेगवेगळ्या दिसतील इथे बघा. रिपीट एकही होत नाहीये. कलकत्ती झुब्यामध्ये मिनिमम वजन येतं तुम्हाला हे 8 ग्रॅमचे आहेत. त्याच्यात कमी कमी 5 ग्रॅम मध्ये येत नाही. 5 ग्रॅम मध्ये आले तर साईज छोटा येतो. त्याचा वरचा राऊंड शेप असेल तर छोटा साईज येणार आणि छत्री असते ती छोटी येते. मिनिमम 8 ग्रॅम मध्ये घेतलं तर तुम्हाला साईज मोठा येईल. हा साईज घेतला. हा स्पार्कल म्हणून येतं.
आता ह्याच्यामध्ये मिनिमम तुम्हाला 11 ग्राम पर्यंत पण येतो, पण आता 16 ग्रामचा आहे, कारण साईज मोठा आहे म्हणून त्याला स्पार्कल पण तेवढे चेन वजनाची आहे. त्याला पण मेकिंग राहते, 18% मेकिंग राहते याला. हे बघा, आता झुमक्यांच्या खूप छान छान डिझाईन बघायला मिळतात आपल्याला. झुमक्यांच्या पण खूप आता महिला वापरतात झुमके, कारण वेगवेगळ्या डिझाईनमध्ये अवेलेबल असतात. तर तुम्हाला आजचं कलेक्शन कसं वाटलं ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू.